सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना वणी शहरात शिवसेनेतर्फे भव्य रोड शो काढण्यात आला। मात्र या रोड शो मध्ये 300 वाल्यांची चर्चा शहरात रंगत आहे। परंपरेने उमेदवारांच्या मागे 100-150 मतदार दिसत असत, पण यंदा कोणत्याही पक्षाच्या मागे नागरिकांचे नैसर्गिक समर्थन दिसत नसल्याचे चित्र वणीमध्ये दिसून येत आहे। आपली रॅली भव्य कशी दिसेल यासाठी 300 रुपयांच्या रोजीने वणीतील तसेच बाहेरगावातील लोकांना रोड शो मध्ये आणले जात असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे। त्यामुळे स्थानिक जनतेत नाराजी असून वणीकर जनता पक्षीय उमेदवारांना डावलून अपक्ष उमेदवारांकडे झुकत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत। 2 दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या रोड शो मध्येही 300 वाल्यांचीच चर्चा रंगली। रोजंदारीने गर्दी वाढवण्याचा हा नवा ट्रेंड वणी शहरात पक्षीय राजकारणाला वेगळ्याच वळणावर नेतोय। यालाच पुढे नेत भाजपने आता मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शहरात व्हायरल करून प्रगतीची आश्वासने दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मात्र 2016 मधील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा हिशोब मतदार आता विचारू लागलेत। 76 कोटींच्या अमृत योजनेचे काय झाले? स्वच्छ पाण्याचे आश्वासन दिलेले असतानाही आज तागायत त्याचे उत्तर मिळालेले नाही। भुरकी घाट ते वणी हा 10 ते 15 किलोमीटरचा सरळ मार्ग असताना पाईपलाईन तब्बल 144 किलोमीटर फिरून का आणली गेली असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत। एवढेच नव्हे तर 20 लाख लिटर क्षमतेच्या 5 पाण्याच्या टाक्या वणीकर जनतेला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले गेले होते, परंतु त्या अद्याप झालेल्याच नाहीत। त्याचप्रमाणे शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी आधुनिक फिल्टर प्लांट बसवण्याचे आश्वासनही आजतागायत पाळले गेले नाही। त्यामुळे स्वच्छ पाणी मिळत नसल्याने वणीतील नागरिकांचा रोष वाढत असून शहरात निवडणुकीचा माहोल अधिक तापलेला दिसतो आहे। सीटीव्ही प्रतिनिधी मनोज नवले यांची रिपोर्ट।